नमस्कार मित्रांनो, विकेश गाडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला मित्रांनो जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि जे व्ह्यूअर्स आहेत त्यांना सर्वांना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो दसऱ्याच्या। आणि मित्रांनो, मी आता आहे आपल्या मुंबईला आलेलो आहे गावातून। पाठीमागे तुम्ही बघू शकता, तुम्हाला वाटेल मी गावीच आहे, पण मी मित्रांनो ॲक्च्युली मुंबईला आलेलो आहे। आणि मुंबईला येतानाचा पण मी ब्लॉग बनवलेला होता, पण तो ब्लॉग काही कारणास्तव मी एडिट नाही करू शकलो। ते जे फाईल्स होते ते सगळ्या खराब झालेले आहेत आणि अजून गावचे बरेच व्हिडिओ यायचे बाकी आहेत मित्रांनो, कारण आपला एडिटिंगचा थोडा प्रॉब्लेम झाले, तुम्हाला बोललोच होतो। ते पण व्हिडिओ हळूहळू येतील मित्रांनो। आणि मित्रांनो, आज आपण चाललो आहोत, माझ्या पाठीमागे बघताय तुम्ही या डोंगरावरती आपण चाललो। त्याचं कारण आहे मित्रांनो खास, आणि त्याची कारणं दोन आहेत मित्रांनो। जसं की आपण मुंबईला आल्यापासून एक पण ब्लॉग बनवलेला नाही आणि आत्ता आपण चाललेलो आहोत या डोंगरावरती। माझ्या पाठीमागे बघताय तो डोंगर, या डोंगरावरती आपल्याला आता जायचं आहे। मागच्या टायमाला आपण या डोंगरावरती गेलो होतो, आता त्या डोंगरावरती जातो आपण। तर चला मित्रांनो, चालू करूया। आता वाजले 10:30। या इकडे मित्रांनो बघा, इथे भात मस्तपैकी तयार झालेला आहे, पण पावसामुळे काय भात कापता येत नाही। बघा कसं पडून गेलेलं आहे भात, ते तुम्ही बघत असाल। आणि चांगलं मस्तपैकी भात तयार झालेलं आहे मित्रांनो। कोकणात पण अवकाळी पावसामुळे भाताचं भरपूर नुकसान झालेलं आहे मित्रांनो, पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही, कारण कोकणातल्या माणसाला नेहमीच मित्रांनो गृहीत धरलं जातं आणि बरंचसं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे। पण कोकणातला शेतकरी कधीच काही बोलत नाही, त्यामुळे त्याला नेहमीच सरकार आपलं गृहीत धरतो। सो हे बघा कसं मस्तपैकी भात रेडी झालेलं आहे, पण अजून कापलं नाही, कारण काल पण पाऊस होता। इकडे समोर बघा कसं पूर्ण भात पडलेला आहे। या इकडे थोडा बरं उभा आहे आणि मस्तपैकी बघा भात गोठा तयार झालेला आहे, कापायला झालेला आहे, पण पावसामुळे काय कापता येत नाही आहे। सो हे बघा मस्तपैकी मुंबईची शेती। तर मित्रांनो, या वाटेने आपल्याला जायचं आहे वरती। लास्ट टाइमला आपण त्या डोंगरावरती गेलो होतो, आता आपल्याला त्या डोंगरावरती जायचं आहे, वरती टॉपवरती। तर चला मित्रांनो, वरती यायला वाट आहे ना, त्यावरती डोंगरावरती मोठा जंगल आहे की वाट आहे का? पण इकडून होती ना ती वाट, तुम्ही काय इकडेच राहता काल? हां, बघतो जरा वरती जाऊ। काकांना आपण विचारलं वरती वाट आहे का, पण आपल्याला वाट काढायला लागेल, कारण आता हे बघा इकडे सगळं रान वाढलेलं आहे। सो बघू, ट्राय करू। आणि या जंगलामध्ये मित्रांनो मोर वगैरे असतात, कारण सकाळचा मी मॉर्निंग वॉकला येतो ना, तेव्हा मोरांचा आवाज येतो। मित्रांनो, आता आपण डोंगराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत आणि या इकडे बघा पूर्ण रान वाढलं आहे। वाट इकडून आहे का इकडून आहे ते काय समजत नाही आहे, पण आपण ट्राय करूया। आणि वाट कुठे सापडत नाही, मागच्या टायमाला आलो तेव्हा इथून वाट दिसत होती, आता पूर्ण रान वाढलं आहे मित्रांनो। सो बघूया आपल्याला टॉपला जायला भेटतोय का। आणि मित्रांनो, या इकडे बघा, या इकडे जे तुम्हाला झाड दिसतोय ना, हे मित्रांनो सागाचं झाड आहे। आणि या इकडे पूर्णपैकी सागाचीच लागवड केलेली आहे। माहीत नाही कोणी प्रायव्हेट आहे का
गव्हर्नमेंटने केलेली आहे. पण या सागाच्या झाडाचा मित्रांनो फर्निचरसाठी चांगला उपयोग होतो. आणि हे असं सागाचं झाड आहे, हलकं लाकूड असतो आणि याचं टिकाऊ फर्निचर बनतो मित्रांनो. हे आहे साग, त्याची पानं बघा केवढी मोठी आहेत. या इकडे मित्रांनो बघा चिमणीचा घरटा आहे. कुठच्या चिमणीचा आहे काय माहीत नाही, पण बघा मस्तपैकी झाडावरती घरटा बांधलेला आहे. अंडी आहेत का माहीत नाही त्याच्यामध्ये. आपण त्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे. असा चिमणीचा घरटा आहे. या इथून मित्रांनो आता आपल्याला वाट काढत वरती जावं लागणार आहे. इकडे मागच्या टायमाला आपण गेलेलो, आता इकडे आपल्याला जायचं आहे. सो अशी वाट दिसते, बघू इकडून ट्राय करू. सो मित्रांनो अर्ध्या डोंगरावरती पोचलेलो आहे. तर या जंगलामध्ये मित्रांनो डुक्कर वगैरे आहे, डुक्कर कोले. आणि मागे जाता मित्रांनो वाघाची पण बातमी ऐकलेली आहे. तरी पण मी आता एकटाच आलो आहे, सोलो ट्रेक करतोय, छोटासा आहे. पण चला बघूया, कारण इथे वाघ पण आलेला मित्रांनो. त्या तिकडे समोर पाण्याची टाकी दिसते ना, तिथे एक पाडा आहे, त्या पाड्यामध्ये आलेला. आणि दोन जे रस्त्यावर फिरणारे कुत्रे असतात ना, त्यांना घेऊन गेलेला आहे. सो चला आपण जाऊ. आपल्याकडे काय काठी पण नाही आणलेली आहे, तरी पण बघू. या जंगलातून आपल्याला आता वरती जायचं आहे मित्रांनो. आणि इकडून वाट दिसते आहे, बघूया प्रॉपर वाट आहे का. आणि लांबून त्या रस्त्यावरून जवळ वाटत होता डोंगर, पण काय जिद्द सोडणार नाही. इथं आपण टॉपला जायचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स गो. वाट भेटेल तसं आपण जाऊ वरती. ते काका खाली बैल घेऊन होते. हे बघा जंगलात येऊन, हे बघा इकडे बघा कसा कचरा केलेला आहे मित्रांनो. असे निसर्गात येऊन कचरा वगैरे करून जाऊ नका मित्रांनो. इथे वाट पुढे कुठे दिसत नाही आहे, पण बघू, ट्राय करू. जंगल आहे, रानात सरपटणारे प्राणी असू शकतात, साप वगैरे. सांभाळून जायला लागेल. तसे शूज घातलेले आहेत आपले रेग्युलर. पण या इकडून वाट दिसते, बघूया. डोंगरावर यायचं अजून एक कारण ते म्हणजे आपले जे मराठी यूट्यूबर आहेत, जे फेमस यूट्यूबर आहेत, तुम्ही त्यांना ओळखत असाल. मला तसा पर्सनली कधी बोलणं नाही झालेलं आहे, पण इंस्टाग्रामवरती बऱ्याच वेळा बोलणं झालेलं आहे. तुम्ही त्यांना ओळखत असाल. सो तुम्हाला वरती गेल्यावर सांगतो. त्यांचं अभिनंदन करायचं आहे मित्रांनो. त्यांनाच आताच एक बक्षीस मिळालेलं आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पण आपण हा जंगल ट्रेक निवडला आहे मित्रांनो. कारण ते असे जंगलातले व्हिडिओ बनवत असतात आणि किल्ल्यांचे व्हिडिओ बनवतात मित्रांनो. सो चला. सो मित्रांनो या इथे आपण एका
पठारावर पोचलेलो आहोत. म्हणजे हा सपाट भाग आहे. मला वाटतं तिकडे शेती आहे आणि त्या तिकडे मित्रांनो मोहपाडा म्हणून आहे, त्याच लोकांची कदाचित शेती असेल. सो ही वाट आपल्याला ॲक्च्युली चुकलेली आहे. मला वाटतं या इकडून वरती जावं लागेल. सो बघू, ट्राय करू, लेट्स गो. हे बघा इकडे शेत आहे. आणि या इकडे बघा पूर्ण मित्रांनो सागाची झाडं आहेत. जंगल बघा. इकडून पण वाट नाही मित्रांनो. सो आपल्याला परत आलेल्या वाटेने मागे जावं. आपली वाट चुकलेली आहे. वरती जायचा कुठे रस्ता दिसत नाही. वाट पूर्णपणे आपण चुकलेलो आहोत. यातून आपण वरती गेलो होतो, परत रिटर्न आलेलो आहे. बघूया त्या साईडने रस्ता भेटतोय का, कारण रान खूप आहे, जंगल, आणि आपल्याकडे काठी पण नाही काय. या वाटेने मित्रांनो आपण वरती गेलो होतो, पण आपण वाट चुकलेलो आहे. सो आता इकडून आपण या वाटेने ट्राय करू. वाट आहे का. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता ना टूर डोंगर, त्या डोंगरावरती आलेलो आहे. वाटा मळलेल्या आहेत पण त्या अर्धवट आहेत, प्रॉपरली वाट नाही भेट. या इकडून दिसते वाट. ओके, आहे इकडून वाट आहे. अर्ध्यापर्यंत तरी जाऊ शकतो. सो बघूया, त्या दुसऱ्या रस्त्याने जायचा प्रयत्न करूया. दम लागलाय, थोडा वेळ थांबावं लागेल. ॲक्च्युली सवय नाही आहे त्यामुळे. आणि चला, आपल्याला वाट फायनली सापडली. सो हे बघा, समोर काहीतरी झोपडी दिसते आहे. साप आहे वाटतं, साप इकडे आतमध्ये गेला. ही बघा झोपडी. म्हणजे इथे लोकांचं येणं जाणं असतं ॲक्च्युली या जंगलामध्ये. हे बघा इकडे बघा कसं घनदाट जंगल आहे. त्या तिकडून आपण येत होतो, तिकडून आपल्याला रस्ता नाही भेटला. सो हे बघा, तो समोर दिसतोय तो डोंगर रस्त्यावरून खूप जवळ वाटतो, पण आपण जसं डोंगरावर चढायला सुरुवात करतो ना, तसा तो मागे मागे जातो. सो आज आपण तो डोंगर पाहण्यासाठी आपला सोनीचा हँडीकॅम आणलेला आहे. त्याने आज आपण त्याचं बघणार आहोत, त्याला जवळ करून झूम इन करून. ते झोपडी बांधलेली आहे, म्हणजे इकडे कोणतरी येत असेल. असं इकडे बघू शकता जंगल. या इकडे चूल पण आहे, तर इकडे पूर्ण जंगल आहे. आणि तो समोर डोंगर बघा, किती डोंगर आहेत. आम्ही आहे तो दुसरा, तिसरा, समोर चौथा, पाचवा, सहावा,
आणि तो आहे लास्ट 7वा, म्हणजे 7 डोंगर आपल्याला मित्रांनो पार करायला लागेल त्या डोंगरावर जायला. आणि बऱ्याच जणांना मी विचारलं, मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला बोललो होतो की आपण इन्क्वायरी करू, पण बरेच जण बोलतात त्या डोंगरावर जायला पनवेलकडून जवळ पडतो. सो बघू आपण आता आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघूया किती जवळ दिसतोय. सो हाच तो आपला सोनीचा हँडीकॅम, आणि याच्यावर मी पहिला शूट करायचो, कारण याचा जो डिस्प्ले आहे ना तो खराब झाला आहे त्यामुळे, आणि याच्या फाईल पण खूप हार्ड बनतात त्यामुळे याच्यावरती मी नाही शूट करत. सो आता तो समोरचा डोंगर पाहण्यासाठी मी हा कॅमेरा आणलेला आहे. बघूया झूम करून. मस्त दिसते सह्याद्री कॅमेऱ्यामध्ये. थोडा धुरकट दिसतोय, क्लिअर दिसत नाही आहे. फायनली आपण टेकडीवरती पोचलेलो आहोत, आणि आता जे मी तुम्हाला सांगणार होतो जे कशासाठी आलोय त्याचं कारण, तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल जीवनदादा JKV जीवन कदम ब्लॉग्स, ते तुम्ही बघतच असाल, मी पण बघतो न चुकता. आपल्या दादाला महाराष्ट्र टुरिझममधून एक स्पर्धा होती व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी, त्याच्यामध्ये दादाला बक्षीस भेटलं. त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन करायचं होतं, त्यासाठी मी आज इथे डोंगरावरती आलेलो. आणि दादा तुझं खूप खूप अभिनंदन. तर आपला मराठी यूट्यूबर पुढे जात आहे. तर मित्रांनो प्रत्येक मराठी यूट्यूबरला सपोर्ट करा. मला माहीत नाही हा व्हिडिओ दादा बघेल की नाही, पण आपला मराठी माणसाचा आपल्याला अभिमान पाहिजे, आणि असाच दादा तू पुढे जा आणि आमचा तुला कायम सपोर्ट असेल. सो पुन्हा एकदा अभिनंदन. दादाला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते ते प्राईज भेटलं होतं. अजून 1-2 मराठी यूट्यूबर्स होते, व्हिडिओग्राफीमध्ये त्याला भेटलेलं आहे हे प्राईज. आणि सो पुन्हा एकदा दादा तुझं अभिनंदन, आणि असाच पुढे जा आणि प्रत्येक मराठी यूट्यूबरने मित्रांनो सपोर्ट करा. थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. या इकडे मित्रांनो त्या डोंगराच्या पाठीमागे, म्हणजे त्या तिकडे बिल्डिंग दिसते ना, त्या तिकडे मानकुली आणि खरवई गाव येतो. या इकडे शिरगाव MIDC, आणि त्या समोरच्या डोंगराच्या मागे मित्रांनो जे कोंडेश्वर मंदिर, शिव मंदिर आहे, ते त्या तिकडे येतो. आणि तो तुमचं दुरून तुम्हाला दिसतोय का माहीत नाही, त्या डोंगराच्या पलीकडचा डोंगर तो आहे चंदेरीचा डोंगर आहे. आणि ही याची पूर्ण सह्याद्री आहे मित्रांनो. आणि या इकडे बघितलं तर तुम्हाला मित्रांनो या इथून सगळा मलंगडचा एरिया, आणि त्या तिकडे आहे मोहपाडा, आणि त्याच्या पुढेच अंबरनाथ लागतो मित्रांनो. सो असं हे डोंगरावरून निसर्ग भारी वाटतं मित्रांनो. आणि सह्याद्रीमधलं सुख हे मित्रांनो अशाच डोंगर रांगावरतीच आहे. सो इथे आल्यावरती मस्तपैकी फ्रेश वाटतो, म्हणून आलेलो आज. आणि अभिनंदन पण करायचं होतं. गावचे बरेचसे व्हिडिओ अजून आपले एडिटिंग करायचे बाकी आहेत, ते हळूहळू येतीलच. सो लेट होत आहेत व्हिडिओ. प्रत्येक महिन्यामध्ये 2 तरी व्हिडिओ टाकायचा आपला प्रयत्न असेल. सो एडिटिंगचा थोडा इश्यू आहे, तुम्हाला मागे पण बोललो होतो. आपला मोबाईल पडला त्यामुळे त्याची स्क्रीन ब्रेक झालेली आहे, त्यामुळे थोडा हळूहळू एडिटिंग करायला लागतो. आता हा व्हिडिओ बनवतोय पहिलाच मुंबईमध्ये. सो आपल्याला आता चंदेरीला पण जायचं आहे, पण अजून नेक्स्ट वीकचा प्लॅन आहे, बघूया रेडी होतोय का. सो चला मित्रांनो, आत्ता 11:30 वाजलेले आहेत, आणि आता आपण घरी चाललो रिटर्न.
सो चला पटापट आता हा डोंगर उतरूया. चला. ओ माय गॉड, आता पडलो असतो. खाली काही दिसत नाही रानामुळे. सो पटापट आता आपल्याला उतरायचं आहे. तुमच्यापर्यंत आवाज पोचतोय का माहीत नाही. सो चला फटाफट. घनदाट जंगल आहे आणि भारी वाटतंय. ते सावली आहे, गारवा आहे आणि हेच मित्रांनो निसर्ग सुख आहे मित्रांनो. सो चला. आज ऊन खूप आहे मित्रांनो. आज काल रोज संध्याकाळचा पाऊस पडतो आणि आता बघा ऊन किती आहे. आहे पाय घसरतात मित्रांनो. आपले जे शूज आहेत ते काय ट्रेकिंगचे शूज नाही आहेत, त्यामुळे पाय घसरतात. जे रेग्युलर शूज आहेत, पण प्रोफेशनल ट्रेकर वगैरे नाही आहे. सो मित्रांनो, तो डोंगर उतरून आता आपण खालीला आलेलो आहोत. त्या जंगलातून खाली आलेलो आहोत मित्रांनो. सो आता या इकडून आपल्याला परत खाली उतरायचं आहे. मागच्या टायमाला ज्या डोंगरावरती आलेलो त्या डोंगरावरती मित्रांनो आता आलेलो आहे आणि या इकडून आता आपल्याला खाली जायचं आहे. दादाला अभिनंदन करायचं होतं, ते झालेलं आहे. कारण दादा सह्याद्रीमध्ये फिरत असतो, मग त्याचं अभिनंदन पण आपल्याला सह्याद्रीमधूनच करायला पाहिजे. सो चला पटापट हा डोंगर पण उतरून खाली जाऊ. फायनली आपण दोन्ही डोंगर उतरून जंगलाच्या बाहेर आलेलो आहोत आणि हे बघा पाठीमागे माझ्या तो डोंगर दिसतोय. त्या डोंगरावरून आता आपण खाली आलेलो आहोत. 2 डोंगर आपण चढलो आणि आता हा आपला रस्ता लागलेला आहे नॉर्मल. इकडे शेतीची जमीन आणि चला आपला हा ट्रेक व्यवस्थित झालेला आहे. सोलो ट्रेक, छोटासा ट्रेक होता मित्रांनो आणि आपण सुरक्षित जंगलाच्या बाहेर आलेलो आहोत. मी जास्त जंगलात गेलो नाही कारण एकटा होतो. वाघाची पण अफवा होती, त्यामुळे जास्त रिस्क नाही घेतली. त्या जंगलामध्ये घुसलो, तिथे वाट नाही भेटली म्हणून मागे आलो आणि दुसऱ्या वाटेने वरती गेलो मित्रांनो. अजून गेले नाही. वरती जाम रान आहे. काय मागे बोलायचं वाघ बी आलाय म्हणून भीती वाटत होती. खरं आहे का ते? वरती असतील ना डुक्कर वगैरे जंगलात. ते मागे ते बोलत होते की ते आलेला कुत्रे वगैरे घेऊन गेला त्या तिकडे ना मोहपाड्यामध्ये. तिकडे जातो ना सकाळच्या मॉर्निंग वॉकला, तेव्हा लोक बोलत होती म्हणून जरा भीती वाटत म्हणून तुम्हाला विचारलं. आता किती वाजता जाणार तुम्ही? रोज येता का? वरती नाही जात? चला. तो काका अजून इथेच आहेत. काकाने आपल्याला सांगितलं त्या तिकडे आलेला वाघ. सो चला आपण तर सुरक्षित आलो. सो मित्रांनो, कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि मित्रांनो कमेंट करा जर काय माझ्याकडून चुका वगैरे होत असतील आणि सजेशन द्या. आणि सुनील दादाने आपल्याला सांगितलं होतं की बिंदास बोल, तर दादा मी प्रयत्न करतोय बिंदास बोलण्याचा. कारण आत्ता आम्ही शिकतोय आणि स्टार्टिंगला तसं होतं. आणि जर तुम्हाला कोकणातले ड्रोन शूटचे व्हिडिओ बघायचे असतील, सुनील माळी ब्लॉग याला तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. सो चला आता जाऊ आपण आपल्या घरी. तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय बाय.